त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि पुढे जाऊया. काय बोलाल, कशी आयोजन करण्यात आलेलं आहे? नवीन वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने मागच्याच वर्षी आम्ही आयोजन करत होतो, पण अनेक नागरिकांची इच्छा होती की श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आपण दिवाळी पहाट, त्याचप्रमाणे अनेक प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम, रामनवमी साजरी केली जाते, अनेक सण साजरे केले जातात. नागरिकांची अशी अपेक्षा होती की मुंबईमध्ये ज्या प्रकारे शोभायात्रा होते त्याचप्रमाणे इथे सुद्धा एक शोभायात्रा झाली पाहिजे आणि ही संस्कृती, नवीन वर्ष पाडवा ही संस्कृती लहान मुलांमध्ये, ज्येष्ठांमध्ये रुजवली गेली पाहिजे आणि ती परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे. यासाठी हा एक छोटा प्रयत्न आहे आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा आपण छोटासा प्रयत्न केला होता. अतिशय छोटं नियोजन होतं, 2-3 दिवसापूर्वी आपण हे नियोजन केलं होतं, पण तुम्ही प्रतिसाद बघू शकता. पाडव्याच्या खरंच आम्हाला अनेक लोकांचे आशीर्वाद आहेत की त्या निमित्ताने एवढी गर्दी इथे जमली, तुम्ही बघू शकता. पुढे जाऊया आपण आता. जे आपलं ढोल ताशा पथक आहे तिथे नाद मातंड हा जो पथक आहे त्याच्याशी आपण त्या पथकाची तर बदलापूर शहर आपण आता. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जर आपण बघितलं तर काय बोलेल, कसं वाटतंय? हे बघूया आपण. मराठी संस्कृतीचे जतन करताना इथे आपल्याला भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे, दिसत आहे. तिकडे जाऊया आपण. 31 नंतर आपल्याला पहिल्यांदाच येऊ काय लेडीजच्या महिलांची काही करू नका, कॅरेक्टर पुढे राहू द्या. जाऊ का? हॅलो हॅलो, नाग मार्तंड खाली या. आपला एक खेळ झाल्यानंतर दुसरा खेळ जय शिवराय या पद्धतीचा आहे. जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच आपल्याला बदलापूरमध्ये मस्त आयोजन दिसत आहे आणि हे आयोजन बोलणार नाहीत ते चालू राहिले. तर श्रीराम हे आपले जे भक्त आहेत आपल्याला हनुमानजी इथे बनलेले दिसत आहेत आणि जर आपण बघितलं तर पहिल्यांदाच आपल्याला मराठी संस्कृतीचे जतन करताना छान अशी शोभायात्रा बदलापूर शहरामध्ये दिसते आहे. एक वेगळाच उत्साह आपल्याला नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसतोय. पूर्ण घेतलं व्यवस्थित. जाऊया आता आपण. खूप मोठी शोभायात्रा दिसते मला ही. इथे जर बघितलं आपण जय शिवराय पथक सुद्धा आहे. ढोल ताशा पथक नमस्कार दादा, कशा शुभेच्छा द्यायला? आज आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुकुल शाळेतर्फे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि एक फक्त मेसेज आम्हाला द्यायचा आहे का दिवसेंदिवस अपशब्दांचा वापर भरपूर चालू असल्यामुळे गुरुकुलने हॅशटॅग डोंट यूज ॲब्युझिव्ह वर्ड हा मेसेज आम्ही सगळ्या समाजाला देऊ इच्छितो आणि सगळ्या शाळेंनी, कॉलेजनी आणि वर्क प्लेसवर प्रयत्न करायचा आपल्याला
नवीन वर्ष या मराठा नवीन वर्षांचा अजून खूप चांगल्या पैकीने जावा. काय नाव तुझं? हा, काय नाव आहे तुझं? माझं नाव श्रीकुमार संतोष राय जाधव आहे. छत्रपतीचा पावडा बनला आहेस का? हो, छान. घोडा चालव ना. चालवतो मी. एक शिवकन्या आहे इथे. काय बोलशील, आज काय बनली आहेस? आज तुळजा भवानी बनली. वा, छान, मस्त. तर तुळजा भवानी माता बनलेली आहे. काय नाश करणार का मग आता सगळ्यांचा, जे चुकीचं काम करतात त्यांचा नाश करणार का? हो, करणार. तर वेळ प्रसंगी भवानी माता जी आहे आपली नाश सुद्धा करणार येणार आहे. नमस्कार. काय बोलाल, कसं वाटतंय आज? सर्वप्रथम म्हणजे गुढीपाडव्याच्या बदलापूर वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असाच 9 वर्षाचा प्रोग्राम नवनीत मुलांना सांगण्याचा आहे की असा प्रोग्राम तुम्ही करत जा आणि मराठी 9 वर्ष असं साजरी करायला पाहिजे. आपण 31 डिसेंबर म्हणलं की उत्साहाने असतो. आज आपला वर्षाचा हा पहिला दिवस, त्यामुळे हा सगळ्यांनी साजरा केला पाहिजे, सगळेजण. म्हणजे सर्वात प्रथम ह्या वर्षी साजरा केलेला हा वर्ष अति महत्वाचा आहे आणि चांगला दिवस साजरा केला आहे. याच्या पुढे पण चांगला जास्त प्रमाणात साजरा होईल. खूप छान केलेला आहे यावर्षी आणि पाटील कुटुंबियांनी हा प्रोग्राम मस्तपणे आयोजित केलेला आहे. हे प्रथम वर्ष आहे पण सगळ्यांना चांगलं वाटलंय, एकदम मनापासून सगळ्यांना असंच प्रोग्राम होत राहू दे. दरवर्षी नववर्षाचं स्वागत असंच झालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा. पुढे जाऊया आपण आता. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित भव्य अशी शोभायात्रामध्ये आपण सध्या आहोत. आता तुम्ही सुद्धा या शोभायात्रामध्ये सहभागी होऊ शकतात. खूप भव्य अशी शोभायात्रा आहे. जर आपण इथे बघितलं तर लहान मुलांपासून मोठ्यांनी इथे हजारोच्या संख्येने सहभाग घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा या आणि आपल्या जो नववर्षाचा सण आपण साजरा करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा छान असा उत्साहपूर्व तुमचा प्रोत्साहन इथे देऊ शकता. जर आपण बघितलं तर खूप मोठी शोभायात्रा आहे ही आता आणि बदलापूरमध्ये विविध अशा परिसरातून शोभायात्रा निघत आहेत. इथे जर बघितलं आपण तर लेडीज सुद्धा आहेत, लहान मुली आहेत ज्या लेझिम खेळत आहेत. एका ठिकाणी जर आपण बघितलं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आज आपल्या नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. मराठमोळी संस्कृतीचं जतन करताना महिला दिसत आहेत. काय बोलायला कसं वाटतंय? बहुत अच्छा लग रहा है. इतना अच्छा आयोजित किया है सबने, बहुत अच्छा लगा. काय बोलशील आज कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिल्यांदा बदलापूरमध्ये खूप मोठ्याने एवढं साजरा केलंय तर खूप छान वाटतं. काय नाव तुझं? दिया. दिया. कितवीला जातेस की कॉलेजला आहे? आता 10th ला चालली. 10th ला जाणार आहे. छान, मस्त. तर ही आहे आपल्या शिवकन्या ज्यांच्यामध्ये मराठी संस्कृती आपल्याला दिसते आहे. नमस्कार दादा, काय बोलाल? माझं नाव अशोक ढोन. आजची ही पहिली शोभायात्रा श्रीराम प्रतिष्ठानतर्फे हे जे करतात आहे नरू पाटील, त्यांना आधीच आपण शुभेच्छा देऊ आणि सगळ्या बदलापूरकरांना मी नववर्षाच्या शुभेच्छा. हिंदू नववर्ष आपलं सनातन धर्माचं हे जे प्रतीक आहे, नवीन वर्षाची सुरुवात बाकी धर्मापेक्षा आपलं एकदम वेगळं असतं. आणि आजची लोक ही जी शोभायात्रा बघतोय बदलापुरात, मला वाटते एक त्या बाजूला निघते आणि ही अप्रतिम पहिलीच शोभायात्रा आहे. सगळ्यांना आणि तुम्हा चॅनलवाल्यांना पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. बघत राहा आपले बदलापूरवर नक्कीच बघा. दादा काय बोलाल? कशा शुभेच्छा द्याल? मी गुरुकुल शाळेतर्फे बरोबर आपल्या बदलापूर वासियांना जे काय शुभेच्छा आहेत, पण आमच्या एका टीचरला बोलायचं आहे. टीचर आहेत? या टीचर आहेत, छान, या मस्त. आमच्या कोऑर्डिनेटर आहेत. आम्ही आमच्या शाळेचे विद्यार्थी सगळे आलेले. सुंदर आहे टीचर. मॅडम काय बोलाल? कशा शुभेच्छा द्याल? अच्छा है, बहुत अच्छा चल रहा है. और हमने एक हैशटैग चालू किया है, से नो टू अब्यूजिव वर्ड. वो हमने ही स्टार्ट किया है, तो उसको पूरा सपोर्ट कीजिए सब लोग. गाली देना बहुत आजकल बहुत ट्रेंडिंग में चल रहा है, सो से नो टू बैड वर्ड्स. ये हमारे कॉमनली यूज होती है लँग्वेज, त्यामुळे आम्ही ह्याच्या अगेन्स्ट कॅम्पेन चालू केलंय की लोकांना अवेअरनेस यावा आणि ह्यात सगळ्यांनी आम्हाला साथ द्यायची अपेक्षा आहे. नक्कीच सगळे साथ देतील. मीडियाच्या सपोर्टनेच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे आम्ही लहान मुलांचे काही छोटे छोटे रील्स बनवलेले आहेत, आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून अगदी बरोबर चॅनलकडे आलेला आहात तुम्ही. आपली वृत्तवाहिनी सगळ्यात जुनी आहे, 1 लाख फॉलोअर बेस आहे आणि सरांनी आता जी मागणी आपल्याकडे केलेली आहे सगळेच बदलापूरकरांनी भरभरून असा प्रतिसाद द्या त्यांना आणि नक्कीच आम्ही तुम्ही जे सांगितलं आहे त्याचं पालन करू. आमच्या हे जे एडिटिंग टीम आहे, या मॅडम पण
पिक्चर मध्ये ऑलरेडी रोल करतात, रील्स करतात. हा आहे, ते केरलाची हिरोईन आहे, मिस केरला पण आहे. त्यामुळेच त्यांना आम्ही शाळेला अपॉइंटमेंट दिलेली आहे का ते पोरांना ड्रामा शिकवतात आणि त्या ड्राम्यातूनच आम्ही प्रत्येक समाजासाठी वेगळे वेगळे चांगले मेसेज गिव्हिंग रील्स बनवतोय. आपण नक्कीच यावरती एक पुन्हा मुलाखत कनेक्ट करूया जेणेकरून सगळेच बदलापूरकरांना हा जो संदेश तुम्ही देता हा तो पोहोचला पाहिजे. नक्की द्यायचा. धन्यवाद. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काय बोलाल, कशा शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. मी गुरुकुल स्कूलचा स्टाफ आहे आणि खूप छान आयोजन केलेलं आहे. सगळे आपले मराठमोळी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो. आणि जी गुरुकुल स्कूलने मोहीम सुरू केलेली आहे की बॅड वर्ड्स नो बॅड वर्ड्स हॅशटॅग जे चालू केलेले, मी सर्वांना विनंती करेन की पूर्ण बदलापूरकरांनी त्यांना सपोर्ट करावा. नक्कीच. धन्यवाद. नंबर सेव्ह करावा लागेल. समीर पिंपळकर, गुरुकुल प्रिन्सिपल. श्रीराम प्रतिष्ठान आयोजित भव्य शोभायात्रामध्ये आपण सध्या आहोत आणि आता ही शोभायात्रा अशीच इथून पुढे जाणार आहे. तर आपण थांबूया आता इथे, एक नजर टाकूया आणि थांबूया. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह आज विविध भागांमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण प्रयत्न करूया, सर्वच नाही परंतु होईल तेवढ्या शोभायात्रा लाईव्हच्या माध्यमातून आपले बदलापूर जी तुमची वृत्तवाहिनी आहे तिच्यावर दाखवण्याचा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा नक्कीच देत चला. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपले बदलापूर या वृत्तवाहिनींनी 1 लाखापेक्षा जास्त फॉलोअर बेस जो आहे तो गाठलेला आहे, दर्शक संख्या गाठलेली आहे. आमच्या काही चुका होत असतील तर लगेच आम्हाला तुम्ही सांगू शकतात, फीडबॅकद्वारे सांगू शकतात, कमेंटद्वारे सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे. या नवीन वर्षापासून आम्ही सुद्धा असाच संकल्प करू की इथून पुढे दर्शकांसाठीच काम करण्याचा, जसं आतापर्यंत करत आलेलो आहोत. आणि काही चुका होत असतील तर ते सुधारण्याचा. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.